होईल. तर आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान करणार आहोत. तर आदरणीय किरण लाटे साहेबांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. तदनंतर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत रितेश पाटील साहेबांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. या आपण दादा पुढे तुमचा देखील मुख्य व्यासपीठावरती भव्य सन्मान करण्यात येईल. सर्व प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी आपण भेट दिली. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय रितेश दादा पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मॅचला होते सुरुवात. आपण करूयात परिवर्तन. आवाज ऐकणार आहोत कल्याणचा मयूर मोरे यांचा. धन्यवाद. सो थँक्यू सो मच विशाल पाटील. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सचिनजी गायकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं करूयात या ठिकाणी स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू आलाय सिंगलच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न जय मसोबा मानेरे संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र लोअर फुल टॉस होता. फायदा उचित घेतला जाईल. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू वेगाने निघून जाईल. सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. लागोपाठच्या 3 सिक्सर साठी सन्माननीय नगरसेवक नवीनजी गवळी यांच्याकडून तब्बल 3000चं कॅश प्राइज देण्यात येईल. जय मसोबा मानेरे टीमच्या कुठच्याही बॅट्समनने लागोपाठ 3 षटकार जर ठोकले तर डॅशिंग नगरसेवक सन्माननीय नवीनजी गवळी यांच्याकडून तब्बल 3000चं कॅश प्राइज. बघूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅट पासून लांब ठेवलाय आणि आता मात्र लेग बाईसच्या माध्यमातून एकदा बॅट करूयात. टोटल स्कोरचा विचार केला तर धावा फलकावरती 6 धावा पाहायला मिळतील. व्यासपीठावरती सर्व मान्यवर सन्माननीय सचिनजी गायकर आणि त्यांचे सर्व सहकारी या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक एंडला फलंदाज हरेश आहे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. ग्लॅमरस टायमिंगच्या माध्यमातून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 10 या आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात केली आहे पहिल्याच षटकामध्ये. दोनही फलंदाज अक्षरशः पेटले तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय जबरदस्त बॅटिंग करत आहेत. सिंगल्स देखील आल्या 2 आणि 2 चौकार. पुन्हा एकदा हरेश ऑन स्ट्राइक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अपील जोरदार अपील फेटाळून लावलाय पंचांनी आणि डॉट बॉलची सांगता होईल. एक अप्रतिम अशी क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरले आयोजित आई गावदेवी चषक 2025 हे अप्रतिम पर्व. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला फलंदाज हरेश. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता. पुल केला आणि आता मात्र खराब फिल्डिंग. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्या आहेत आणि आता मात्र 3 धावा
व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करतायत. आणि या 3 धावांच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागतील. 13 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या 13. कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सन्माननीय नवीनजी गवळी यांच्याकडून विशेष ऑफर असेल. जय मसोबा मानरे टीमचे कुठचाही फलंदाज लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकेल तर त्याला तब्बल 3000चा कॅश प्राइज. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज परेश. पहिलाच बॉल यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या एकरी सर्कल पुढे 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. टीम जय मसोबा मानेरे चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. दिशा थोडीशी खराब होती चेंडूची. पुन्हा एकदा फलंदाज हरीश अप्रतिम बॅटिंग करतोय आतापर्यंत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. मिस टायमिंग. 2 खेळाडू आले. जजमेंट थोडंसं चुकतंय आणि त्या दरम्यान मिळतात या 2 धावा. हा झेल महागडा जरूर ठरू शकतो, कारण जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल सुटलाय त्याने मात्र इतिहास घडवलाय. तोच इतिहास हरेश या मैदानावरती घडवेल का, या स्पर्धेत घडवेल का, हे पाहणं मात्र गरजेचं झालंय. टोटल स्कोर झालाय आता मात्र 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. हरेश इज ऑन स्ट्राईक, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी खेळी साकारली जाते जय मसोबा मानेरे टीमसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती हरेश. वेगवान ते सरा चेंडू. यावेळेस दिशा पाहावी लागेल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या एकने सर्कल पुढे 17 धावा धावफलकावरती लागतात. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा झळकलेल्या आहेत. आता मात्र काय करेल गोलंदाज. एका बाजूला क्षेत्ररक्षकांचं सहकार्य आवश्यक होतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वेगवान तेसरा चेंडू. जागा बनवली होती पण फटका येऊ शकला नाही आणि त्यामुळे होतोय हा डॉट बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल षटकातील पुढील चेंडू घेऊन. बॉल तयार. हरेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता. यश मात्र येऊ शकलं नाही. लेग बाईसच्या माध्यमातून एकदा ऍड करूया धावफलकावरती. टोटल स्कोरचा विचार केला धावा झाल्या त्या 18. बॉलच यार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. स्ट्राईक एंडला आता मात्र लेफ्ट हँडेड विशाल स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक थोडंसं बदलत आहेत या डावखुऱ्या फलंदाजासाठी. सुनील पाटील यांच्याकडे देखील 2200 रुपयाचं कॅश असेल लागोपाठ 3 षटकारासाठी. यावेळेस वेगवान तेस्तरा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र एक वेगळ्या पद्धतीचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हवेत जरूर होता, कॅच होऊ शकला नाही. त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा झळकल्या धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज हरीश, ज्याने मात्र अप्रतिम अशी बॅटिंग केली आतापर्यंत. हरीश
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती हरेश आहे. अप्रतिम बॅटिंगसाठी ओळखला जातो. यावेळेस मात्र हवाई फायर आहे आणि बरेच चेंडू जो संघर्ष केला होता त्याचं उत्तर चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. सो थँक्यू सो मच डीजे. गोलंदाज भावेश येत आहेत. पंच थोडस स्क्वेअर लेगचे पंच आमचे म्हात्रे सर. सो ओके, धन्यवाद सर. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भावेश घेऊन येतील. सुरुवात. पहिलाच बॉल इंटू द ब्लॉक होल होता. यावेळेस दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग, पण दुसरी धाव थांबवू शकले नाहीत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन द बोर्ड. षटक सुरू आहे 30 मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर भावेश. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वेगवान चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल. नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेची संधी आणि संधीचं होतंय सोनं. धावा मिळत आहेत 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय एकूण 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. प्रोग्रेस ऑफ थर्ड ओव्हर. तिसरं षटक सुरू असताना 29 धावा उभारल्या आहेत. या 2 चेंडूमध्ये एकूण आल्या त्या एकूण 4 धावा. आतापर्यंत 20,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. एक अतिशय अभिमानाची बाब. पुढचा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू. पुन्हा एकदा एक स्ट्रोक एक्झिक्यूट करतील. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा यशस्वी पूर्ण होतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. डिसेंबरचा महिना सुरू आहे. 31 या आकड्याशी आपल्या सगळ्यांचं विशेष नातं आहे. 31 डिसेंबर. पण यावर्षी 31 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आहे आणि एकादशी सुद्धा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू. जागा बनवली. फायदा होऊ शकला नाहीये. एकच धाव मिळेल. हरेश वेगाने निघालाय. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी संघर्ष होता आणि त्या संघर्षाची परिपूर्ण 2 धावांच्या माध्यमातून परतफेड केली. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. क्रिकेटमध्ये तुम्हाला चपळ असणं फार गरजेचं आहे. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जसा 1 गुण गरजेचा असतो, राजकारणामध्ये जसं 1 मत महत्वाचं असतं, तसं क्रिकेटमध्ये 1 धाव फार महत्वाची असते. आजकाल एकेका मतावर अनेक निकाल सुद्धा लागलेत नगरपालिकेचे. आपण ते बघितलंय. त्यामुळे एक नेहमीच फार महत्त्व देतं. आणि त्याच पद्धतीने हे 2 फलंदाज 2 धावा. जशा धावा येतील तशा चालतील. धावा येणं फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान तेसरा चेंडू आहे. एक्झॅक्ट पिचिंग कुठे झाली आमचे पंच दर्शवतील. आणि लेग बाईसच्या माध्यमातून 1 धाव ॲड करूयात. धावफलक जाऊन पोहोचतंय 34. 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती लागत आहेत.
34 ऑन द बोर्ड. 34 धावा झाल्यात. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज भावेश. स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश, ज्याच्या माध्यमातून एक चांगली फटकेबाजी आपण नेहमीच बघतोय. आजच्या दिवसात देखील आपल्या संघासाठी फार मोलाची भूमिका पार पाडणारा हरेश आहे. यावेळेस लोअर फुलटॉस होता आणि आता मात्र त्याचं योग्य ते प्रत्युत्तर दिलंय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल, त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. वन मोर असेल का, आणि हा देखील लँड होतोय सीमा रेषा पलीकडे, षटकार. जाऊन पोहोचते 52. 50 धावा परिपूर्ण केल्या आहेत. 2 चेंडू 2 षटकार. बघूया लागोपाठचा तिसरा येईल का. वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती पुढील चेंडू. यावेळेस गती कमी केली, अप्रतिम पद्धतीने ओळखलं आणि डॉट बॉल. तीन चेंडू मध्ये 2 षटकार लगावले. तिसरा चेंडू डॉट झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज असेल पुन्हा एकदा विशाल. अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना कमी केली आहे, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय आणि आता मात्र वादळाची शांतता केली जाईल. टिपला जाईल एक झेल, फलंदाज बाद. पाहिलं तर धावा केल्या तब्बल 25 धावा. अप्रतिम अशी इनिंग साकारून मैदान सोडलंय आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटची एक महत्वाची पोझिशन हितेश भोईर. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2 षटकार 1 विकेट 1 डॉट, असं एक सुंदर असं समीकरण या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली, एकच धाव देऊन जाईल. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. टोटल स्कोअरचा विचार केला तर 53 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हरेश स्ट्राईक वरती आहे, म्हणजे कदाचित शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील येऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा हरेश साडी. यावेळेस आप ट्रॅकर आहे, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. वेगाने निघेल चेंडू आणि आता मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. येतोय हा दणदणीत स्ट्रोक, देऊन जाईल तब्बल 4 धावा. टोटल स्कोअरचा विचार केला तर धावफलक 57 झालेले आहेत, म्हणजे 24 चेंडू आणि 58 ची गरज पुढच्या इनिंग मध्ये. डीजे
सचिनदादा गायकर आणि त्यांचे सर्व सहकारी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या शर्टवरती लागलेलं कमळ आम्हाला दर्शवत आहे आणि ते नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीमध्ये फार महत्त्वाची भूमिका स्पष्ट करेल, असे शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. आपण सर्व सहकारी वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले आभार. संघाच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000चा कॅश प्राइज असेल. बघूया. दोनही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तेजस भोईर येत आहेत. एक अप्रतिम असे गोलंदाज आणि स्वतःची एक वेगळी छाप त्यांनी आता निर्माण केली आहे ती ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. तेजस भोईर वेगाचा बेताज बादशाह घेऊन येतोय षटक क्रमांक पहिलं. सामना होतोय सुरू. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. टार्गेट आहे तब्बल 58 या धावसंख्येचं 24 चेंडूंच्या माध्यमातून. पहिलाच बॉल यावेळी स्टिअर करतायत. गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतील. चांगली फिल्डिंग आहे पण चांगल्या फिल्डिंगच्या माध्यमातून चेंडू जरूर फील्ड होतोय. 3 धावा पळून पूर्ण होतील आणि या 3 धावांच्या मदतीने एक चांगली सुरुवात. अजूनही आपण पाहिलं 55 करायचे आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अक्षय वास्कर पाहायला मिळेल, ज्यांनी मात्र अप्रतिम खेळी साकारली होती मागच्या मॅच मध्ये. त्याच परफॉर्मन्स वरती त्याला कायम राहावं लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. चौथ्या क्रमांकावर येऊन 33 धावा केल्या होत्या. आता मात्र सलामीसाठी पाठवलंय. बघूया गोलंदाज तेजस भोईर. यावेळेस गती कमी केली आणि या मॅचची
महत्वपूर्ण विकेट जरूर होती. यष्टी रक्षक थोडेसे कमी पडतायत. त्या दरम्यान एक धाव. धाव संख्या 4. 54 अजूनही करायचे आहेत. गोलंदाज तेजस बोईर एक प्रकारे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूला 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूला या एकच धाव खर्च केली. पुढचा बॉल तेजस बोईर पुन्हा एकदा अंतारली गावेंकडून. यावेळेस वेगात टाकलेला चेंडू, चांगली लाईन लेंथ, डॉट बॉलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. चांगल्या पद्धतीनं हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय तेजस. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस वेगवान चेंडू स्टिअर करतायत आणि एकच धाव. सुनीलजी परडे साहेबांच्या वतीनं आमचे जे पंच एक चांगली कामगिरी पार पडतायत एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये, त्यांना एक विशेष बक्षीस म्हणून 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येते. दोघांना पर पर्सन 500-500चं कॅश. धन्यवाद आदरणीय साहेब, आपण अतिशय चांगलं म्हणजे पंचांच्यामुळे या स्पर्धेला कुठचंही गालबोट लागत नाही. अतिशय निष्पक्ष भूमिका ते पार पडतायत आणि त्यांचं अभिनंदन करतायत. त्याबद्दल त्यांचे आभार. यावेळेस गती कमी केली चेंडूची. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पहिल्या विकेटचा होत आहे पतन. फलंदाज बाद. रोहन मैदानाच्या आतमध्ये रोहन आलिमकरला आपण बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने मागील मॅच मध्ये देखील प्रयत्न केले होते. आता मात्र अक्षय वास्कर सारखा फलंदाज डगआउट मध्ये आलाय म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या जय मसोबा मानेरे टीमसाठी एक ॲडव्हान्टेज जरूर असेल. पण रोहन आणि रोहनच्या सोबत हेमंतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना स्पीडअप जरूर करायचा ही नम्र विनंती. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवतायत. डावखुरे हाताचा फलंदाज असल्यामुळे स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन साईड चेंज केली आहे. तेजस भोईरने पहिलाच बॉल फेस करतोय समोरच्या दिशेने. डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फक्त आणि फक्त 5. डीजे कमिंग 18 डिलिव्हरीज फॉर विन दिस मॅच. प्रत्येक चेंडू मागे आपण जर पाहिले तर 3ची सरासरी देखील लागू शकते. 3 धावा. बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय गोलंदाज. सामना स्पीडअप करायचा ही नम्र विनंती असेल. विकी जोशीला पाठवलाय षटक क्रमांक 2 घेऊन. विकी जोशी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सुरुवात करेल. पहिलाच बॉल. चांगली लाईन लेन पाहायला मिळते. डॉट बॉल. हलकीशी एज जरूर पाहायला मिळाली. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. सुरुवातीची गरज होती संघाला. दबाव जो निर्माण करायचा आहे तर डॉट चेंडू येणं फार गरजेचं झालंय. पुन्हा एकदा विकी जोशी स्ट्राईक हँडला फलंदाज सलामीपासून जो थांबला. यावेळेस त्याच्याच बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. फिल्डर येतील तिथे आणि त्या दरम्यान मिळतील फक्त 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड.
51 ची गरज आहे 16 चेंडूंच्या मदतीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस दिशा आपण खराब पाहतोय, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे. 16 चेंडू 50 ची अजूनही गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळालं. डॉट बॉल, एक डॉट बॉल आता मात्र दबाव निर्माण करेल स्वर्गीय नानामाळी श्रुती संघ शिळगाव यांच्यावरती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, हेलिकॉप्टर उडवलं जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा वन बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय चौकार. बारा या आकड्यावर 12 रन्स ऑन बोर्ड. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी निघालाय वेगाने आणि 2 धावा कंप्लीट होतील. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. विकी जोशी. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलेत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली आणि देऊन जाईल ती एकच धाव. एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतय ते 15 या आकड्यावर. डीजे विवेक जोशीला आपण बघतोय. अंतरलेन कडून विवेक सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राइक एंडला आहेत. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतील. चांगली फिल्डिंग आणि यावेळेस बॅकअप कमी मिळालं आणि त्या दरम्यान धावा चांगल्या मिळतील. 2 धावांच्या नंतर धावसंख्या 17. 17 धावा बनवल्यात. स्ट्राइक एंडला फलंदाज हेमंत आहेत. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज रोहन आहेत. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. हेलिकॉप्टर उडवला जरूर. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. खूप मोठा अंतर गाठलाय आणि आता मात्र झेल सुटलाय. आणि धावा जाऊन पोहोचतील एकूण 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण फिरवलं. बघूया कशा पद्धतीचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची. एक्झिक्यूट करतात समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांचा प्रयत्न सफल होत नाहीये आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला फलंदाज रोहन. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय.
एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि आता मात्र दुसऱ्या एंड वरती धावचीतच्या स्वरूपामध्ये बसतोय धक्का. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय विवेक. धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि आता मात्र बसतोय अजून एक धक्का. फलंदाज बाद. यावेळेस वेगवान चेंडू आले आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केलाय पण प्रयत्न असफल. चेंडू सीमारेषेबाहेर जाईल चौकार. या एका 6 चेंडू 29. यामा बैलाचे मालक कौस्तुभ महेश आलिमकर कडून कौस्तुभ साठी लागोपाठ 3 षटकारासाठी तब्बल 10,000चं बक्षीस आहे. बघूया गोलंदाज सुरुवात करेल. पहिलाच बॉल, यावेळेस वाईटचा इशारा येतोय. 28 करायच्यात अजूनही. एकूण 30 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज हरेश. सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा दणदणीत स्ट्रोक. षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 36 या आकड्यावर. म्हणजे 5 चेंडू आणि 22 ची गरज आहे. 5 चेंडू 22 ची गरज. प्रयत्न देखील करतायत. प्रयत्नाला यश मिळेल का हे पाहणं गरजेचं आहे. कारण इथून माघारी फिरणं कुठच्याही संघाला आवडणार नसेल. काय जबरदस्त ट्रॉफीज आहेत आपल्या. त्या ट्रॉफीज घरी घेऊन जाण्याची एक जी उर्मी आहे खेळाडूंमध्ये ती मात्र फार गरजेची असेल. पुढचा बॉल. हरीश कमबॅक करण्याची गरज. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि यावेळेस दुसऱ्या धावेसाठी निघालाय वेगाने आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये एकाला मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन.
अंदाज बाद आणि समीकरणामध्ये होणारा बदल. 21 ची गरज आणि चेंडू आहेत 4. 4 चेंडू 21. 4 बॉल्स 21 रिक्वायर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र वेगवान चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करताय क्षेत्ररक्षक येतील. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होतील. 3 चेंडू करायचे आहेत 19. कंपल्सरी कराव्याच लागतील कारण आपला विकेट जास्त गेल्यात. मानेरे संघाचा एकच फलंदाज बाद झाला होता. गोलंदाज हरीश बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र दिशा थोडीशी करा. वाईटचा इशारा येतोय. समीकरणामध्ये होणारा बदल. 3 चेंडू करायचे आहेत 18. 3 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. कंपल्सरी असतील कारण आपले विकेट जास्त गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. हरीश पुन्हा एकदा. यावेळेस वेगात टाकल्या चेंडू व्यवस्थित रडारमध्ये येऊ शकला नाही. एकच धाव आणि आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक या सामन्यामध्ये. हरीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हरीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. चला सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. नम्र विनंती. गोलंदाज हरीश बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान तेज तलार चेंडू. चांगली लाईन लेन डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चांगला प्रयत्न आपण बघितला स्वर्गीय नाना माळी पृथ्वी संघ शिळगाव यांचा. पण त्या प्रयत्नाला यश काही लाभू शकलं नाही. रामदादा माळी साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि दुर्दैवाने त्यांनाच आव्हान या स्पर्धेतलं आता संपुष्टात आलेलं आहे. त्यांचे